काय मंडळी, एवढा सगळा बोजा घेऊन या कुठं चालल्यात असा प्रश्न पडलाय का नाही तुम्हाला? पण याचं उत्तर तुम्हाला लवकरच समजेल. अशा पद्धतीनं आमच्या सगळ्या बॅगा, खाऊचं जे काही साहित्य होतं ते साहित्य, त्याच्यानंतर पाण्याच्या बॉटल वगैरे सगळं डिक्कीत भरून डिक्की एकदाची फुल्ल केली आणि बंद करून टाकली. अशा पद्धतीने थोडेसे जाताना फोटो वगैरे काढले आणि आम्ही प्रवासाला निघालो. या तिघांना पहिला तर संद्रूप मधून बाहेर येऊन मजा घ्यायची होती. बरीच वाहनं होती रस्त्यात, त्यामुळं मोकळा माळ जेव्हा आला तेव्हा ही तिघं बाहेर आली सनरूफ मधून. त्यांचं बघून मला सुद्धा सनरूफ मधून बाहेर येण्याचा मोह आवरला नाही. मी सुद्धा थोडासा एन्जॉय केला. त्याच्यानंतर आम्ही प्रवासाला निघालो, ते म्हणजे कोकणच्या. दरवर्षी आम्ही एक ठिकाणी जातो आणि त्याच ठिकाणी यावर्षी सुद्धा गेलो होतो. कणकवलीच्या पुढे तोंडवली म्हणून एक ठिकाण आहे आणि तिथेच आम्ही गेलो होतो. तर पोचल्यानंतर यांना सांगितलं आपल्या आपल्या बॅगा आपल्या आपल्या रूम मध्ये नेऊन ठेवा. थोडंसं फ्रेश झालो पोचल्यानंतर आणि चहा वगैरे घेतला आणि चहा बरोबर आम्ही घरातून नेलेलं जे काही स्नॅक होतं ते थोडंसं खाऊन घेतलं आणि नंतर समुद्राकडे गेलो. कारण दुपारी आम्ही जेव्हा आलो होतो त्यावेळी समुद्र एकदमच खवळलेला होता. संध्याकाळच्या वेळी थोडा शांत झालेला होता. म्हणून म्हटलं सगळ्यांना घेऊन आता समुद्रामध्ये जाऊन मस्त मजा करूया. समुद्रात बराच वेळ खेळल्यानंतर आम्हाला भरपूर अशी भूक लागली होती. म्हणून आल्या आल्या पापलेट थाळीवरती अशा पद्धतीनं ताव मारला. दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त चहा वगैरे घेतला आणि परत ड्रेस वगैरे छान छान घालून आम्ही फोटोशूटला बीच वरती गेलो. त्याच्यानंतर मस्त असे फोटोशूट केले सगळ्यांनी मिळून आणि परत ड्रेस चेंज केले आणि परत एकदा समुद्रामध्ये मजा मस्ती करायला गेलो. अशा पद्धतीने चहा वगैरे अगोदरच घेऊन आलो होतो आम्ही रूम वरून. त्याच्यानंतर आमच्या नाश्त्याच्या वेळेत रिसॉर्टवाल्याने आम्हाला किनाऱ्यावरच नाश्ता आणून दिला पोह्याचा. किनाऱ्यावर बसून मस्त असा आम्ही नाश्ता एन्जॉय केला. अशा प्रकारे समुद्राच्या किनाऱ्यावर बसून नाश्ता करायला एकदमच भारी वाटत होतं. रूमवरती येऊन परत जेवण वगैरे केलं आणि नंतर आम्ही घरी यायला निघालो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.